नमस्कार, मी डॉक्टर मनीषा ठाकरे, ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीम फाउंडर चेअरमॅन आणि अजनी पोलीस स्टेशन CP सरांच्या शांतता कमिटीमध्ये आम्ही आहोत. दादा आमचे आधीपासूनचे परिचित आहेत. शंभरकर दादा म्हणजे यांचा मुलगा आणि माझा मुलगा हे सोबत शिकलेले आहे, तेव्हापासूनचे आमचे रिलेशन्स आहेत आणि मी सोशल वर्कर आहे, सर्वांना माहीतच आहे. पण त्याच नात्याने नाही तर आपली एक ओळख आणि समाजाला आपली एक गरज म्हणून आम्ही इथे आज आलेलो आहोत. कुठल्या दिवशी घटना घडली ते आपल्यासोबत? 17 तारखेला 17 नोव्हेंबर 2025 रोजी एक अमानुषकीय घटना आमच्या चंद्रनगर या एरियामध्ये घडलेली आहे. त्या परिसरात आमचे भाऊ खूप वर्षापासून आपल्या परिवारासोबत राहतात. त्यांची वृद्ध आई, वृद्ध वडील, त्यांची वाईफ आणि त्यांचे 2 मुलं असा त्यांचा परिवार. त्यांच्याच बॅक साईडला त्यांची बहीण स्वातीताई, यांची फॅमिली, यांच्या मुली, असे सगळे कुटुंब जे इथे आहेत दिसून राहिलेले आहे आपल्याला. हे सगळे चंद्रनगरचे कुटुंबीय तिथे राहतात. तशा त्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी एक मुलगा प्रत्येक वेळी उभा राहतो मुलींसोबत आणि अश्लील चाळे करताना दिसतो. आमच्यासारखे अर्ध्या वयात आलेले लोक ज्यांना आपल्या मुलांवरच्या संस्काराची फिकर असते किंवा आता जसं मालेगाव प्रकरण घडलं असं घडू नये याची फिकर असते, ते जर तशा लोकांना रागवतात तर तसे लोक अमानवीय कृती करतात आणि सिमेंट दगडसारखे गोटे घेऊन आमच्या भाऊसारख्या लोकांना मारहाण करून जीवाचा धोका त्यांना म्हणजे पोहोचवतात, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. भाऊ, 17 नोव्हेंबर रोजी तुमच्यासोबत काय घडलं ऍक्च्युअली, म्हणजे काय झालं होतं? त्या मुलीला घेऊन थोडं समोर या. हां, काय नाव त्या मुलाचं? काय नाव आहे? अनिकेत. आणि आडनाव काय त्याचं? गणवीर. अनिकेत गणवीर. तुमच्या एरियातच राहतो ना? हो. यांच्याच एरियात राहणारा अनिकेत गणवीर. अंदाजे काय वय असेल त्याचं? 25 अंदाजे 25 वर्ष. म्हणजे ही जी वय आहे ऍक्च्युली फ्युचर बनवण्याची आहे आणि याच्यात आपल्यावर कसे संस्कार घडले हे अतिमहत्वाचं आहे. तर यांनी आपल्या मुलांना घडवलं आणि त्यांना एरियातलं वातावरण शुद्ध पाहिजे म्हणून त्या मुलाला 2 शब्द बोलले. काय झालं होतं भाऊ त्या दिवशी? तो अंधारात उभा होता आणि त्या मुलीला घेऊन असं करून पुन्हासाठी करत होता. अच्छा. मी त्याला म्हटलं, अश्लील चाळे, मी त्याला म्हटलं बाबा या आपल्या वस्तीमध्ये या गल्लीत नको करू, तू तुझ्या घरी जाऊन कर जे काय करायचं ते. एवढंच बोललं तर तो मला मी थांबून जा, हिला सोडून येतो ना मग पाहतो होतो. त्याच्या वडिलाला ही घटना माहिती आहे का? त्याच्या वडिलाला घर अगदी समोर आहे आणि घराच्या समोरच ते कृत्य करतात, तर त्यांच्या आई वडिलांना माहित नसेल का, हा प्रश्न आहे मला. जर तुमच्या खिडकीतून तुमच्या त्या गल्लीमधलं सर्व दिसते तर तो प्रकार त्यांच्या आई वडिलांना ऑफकोर्स माहित असेलच. प्रश्नच नाही. कारण जर आपल्या वस्तीमध्ये एखादी मुलगा जर काही करत असेल तर त्याला त्या वस्तीमध्ये धाक असतो आणि जर ज्या मुलाला धाकच नसेल तर तो जे कृत्य करेल ना. आताच आपण बघितलं की मालेगाव इथे 3.5 वर्षाच्या चिमुकली सोबत काय घडलेलं आहे आणि हा जो दहशत आहे ही सर्व पालकांच्या मनात आहे. असेच खूप सारे कृत्य आधी पण घडून गेलेले आहेत आणि आपल्या घरी मुली पण आहेत, मुलं पण आहेत. आपण एक चांगल्या सोसायटीमध्ये राहतो आणि सोसायटीचं संरक्षण करणं ही आपली जिम्मेदारी असते. तर त्या नागरिकत्वाच्या जबाबदारीमुळे त्यांनी त्या मुलाला रागवलं. आता त्या मुलाचा आपल्या घरात खूप दरार आहे का, दहशत आहे का, हे आम्हाला काहीच माहिती नाही की त्याचे आईवडील त्याला का काही बोलत नाही. तो आपल्याच वस्तीत आपल्या घरासमोर असे कृत्य करतोय, बाहेरच्या वस्तीतल्या मुली आणून अश्लील चाळे करतोय आणि त्यात जर समाजातल्या सामाजिक बांधिलकीत बांधलेल्या एका मानवाने त्याला रागवलं तर त्याच्यावर तो जीवेघेणी मारहाणी हरकतीसारखा प्रयत्न करतोय. भाऊ, तुम्हाला दवाखान्यात नेल्यावर त्या दिवशी काय झालं? दवाखान्यात गेलो तिथे CT स्कॅन केलं त्यांनी डोक्याचं. अच्छा. तिथे मी जवळपास 4 तास होतो हॉस्पिटलमध्ये. मग तिथून मला सुट्टी झाली 5 वाजता. तुम्हाला कुठे लागलंय? माझ्या डोक्याला लागलं. डोक्याला लागलंय. हे बघू शकता तुम्ही. म्हणजे ते कामावरून आपल्या सुखी परिवारामध्ये जायचं तर त्यांच्यासोबत काय झालं. म्हणजे आजकाल समाजसेवा करणंही गुन्हा झालेला आहे असं आम्हाला आढळतंय. म्हणजे इतकी भीती समाजसेवकांच्या मध्ये सुद्धा आता येत आहे कारण त्यांनी समाजाची सेवा करायचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यांचा परिणाम भोगावा लागत आहे. त्यांना 4 टाके लागले, त्यांचा जीव जाऊ शकत होता कारण डोकं आपली ही नाजूक जागा आहे आणि वयोनुसार ती आणखी नाजूक होत जाते. त्यांची फॅमिली आहे, त्यांचा मुलगा पुण्याला असतो. बेटा समोर
पुण्याला असतो, तोही वडिलांच्या अशा सिच्युएशनमध्ये पॅनिक होऊन आपल्या जॉबवरून वापस आलेला आहे. त्यांची बहीण या पॅनिकनेसमुळे की यांच्या जीवाला आता पोलीस तक्रार झाली, पोलीस तक्रार झाल्यावर परत तो काही आमच्याशी डास तर ठेवणार नाही ही त्यांच्या मनामध्ये धास्ती बसलेली आहे. म्हणून हा सगळा कुटुंब आता एकत्र होऊन राहून राहिलेला आहे. अशा अवस्थेत यांची फक्त एकच इच्छा आहे, तरी पण ते समाजसेवाच करू इच्छितात. त्यांची इच्छा आहे की आमच्यासोबत तर घडलं, दुसऱ्यासोबत घडू नये. म्हणून हा सगळा परिवार म्हणजे त्या चंद्रनगरचा परिवार एकत्र येऊन त्या एरियासाठी पेट्रोलिंग मागताय आपल्या अजनी पोलीस स्टेशनला. आम्हाला वाटतं आपण आताच तिथे ऍप्लिकेशन रिसिव्ह दिली आहे. मी त्यांना हेच म्हटलं की ऍप्लिकेशन दिलेली आहे आणि मी त्यांना हे सांगितलेलं आहे की आमच्या वस्तीमध्ये जरी ज्या व्यक्तीने हटकला, जो माझा भाऊ लागतो, त्याला 2 मुलंच आहे, पण त्यांनी हा विचार केलेला आहे की आपल्या वस्तीमध्ये पण बरेच मुली आहेत की त्यांना पण असा त्रास व्हायला नको. कारण जे दुष्कृत्य असते ते प्रत्येक मुलं बघतात आणि त्यानुसार अनुकरण करतात. कारण जे शिक्षण घेणारे उच्च शिक्षित मुलं आहेत तिथे. मला पण एक मुलगी आहे, मी पण कॉलेजला लेक्चरर आहे. मला पण एक मुलगी असल्यामुळे मला पण ती चिंता आहे ना की आपल्या वस्तीमध्ये हा असला घाणेरडा प्रकार नकोय. तर मला असं वाटते की मी त्यांना अप्लिकेशन दिली. आता याच्यावर ते काय करतात माहित नाही. संबंधित मुलाला त्यांनी अटक केली का नाही हे मला माहित नाही. कारण आम्ही पण नोकरीवरूनच येतोय, ड्युटीवरून आल्यानंतर मी संध्याकाळी इथे अपॉइंटमेंट घेतली की आपण सर्वजण येऊया आणि आपण त्याच्यावर काहीतरी कारवाई करूया. आता असं आहे की आम्हाला इतकं माहिती पाहिजे, त्याच्यावर FIR तर झाली, FIR झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई काय झाली, त्याला अरेस्ट केलं की नाही. कारण फक्त त्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केलेली नाही आहे, तर त्याच्यामुळे कुणाच्या तरी शरीरातलं रक्त वाहिलं आणि त्यांना टाके लागले. म्हणजे हा एक जीव घेणे प्रकार आहे, त्यांचा जीव जाऊ शकत होता. आणि आताही ही धास्ती निर्माण आहे कारण त्यांनी जे शब्द वापरले तुम्हाला पाहून घेईल, तर ते तुम्ही सांगू शकता की त्यांनी काय म्हटलं. त्यांनी मला म्हटलं बघून घेतो तुला. म्हणजे तो पूर्णपणे त्यांना मारण्याच्या याच्यामध्ये प्रयत्नामध्ये आहे. आणि आम्हाला पोलीस प्रशासनाकडून तसं आम्हाला नेहमीच त्यांची सहायता मिळते. पोलीस प्रशासनाकडून अजनी पोलीस स्टेशनकडून हीच विनंती आहे की त्या मुलाला अरेस्ट करण्यात यावे, त्याला उचित ती शिक्षा देण्यात यावी. कारण त्याला शिक्षा मिळाल्यावर दुसरे अशी हरकते करणारे मुले यांना शिक्षा मिळेल आणि ते असले हरकते करणार नाही. आणि त्यांची वाईफ आणि यांच्यावर खूप मोठा आघात झाला आहे त्या गोष्टीचा. कारण तो प्रसंग चांगला व्यक्ती घरून जाणे आणि वाईट अवस्थेत येते हे काय असते हे त्यांनाच माहिती आहे. काही जर बोलण्याच्या अवस्थेत असेल तर तुम्ही 2 शब्द बोला. बघा, माझे मिस्टर असं कधी करत नाही आणि मला तर माहीतही नव्हतं की काय आहे हा प्रकार. मग मी घरी, मला थोडा आवाज आला तर मी बाहेर जाऊन बघितलं तर त्यांच्या डोक्याला लागलं होतं. त्यांना मग मी म्हटलं माझ्या नंदेला की त्यांनी चक्क धमकी दिली की तुला पाहून घेईन, बघून घेईन. मी म्हटलं हा काय प्रकार आहे, ते तर कधीच कोणाच्या याच्यामध्ये नसतात. आणि मग मी तेवढं बोलली आणि मग मी माझ्या मिस्टरांना आता गाडीमध्ये बसवलं आणि हॉस्पिटलला घेऊन आले. मला एक आघातच बसला, तिला एक आघातच बसलेला आहे. कारण कुणाचंही असं कुटुंब कुठेतरी असं विस्कळीत होत असते. जेव्हा आपल्या कुटुंबावर कुठेतरी प्रहार होत असतो किंवा कुठेतरी आघात होत असतो, जेव्हा आपल्या घरचा व्यक्ती जेव्हा तो ड्युटीवर जाताना चांगल्या याच्यात जातो आणि येताना जर तो खुनाने माखलेला असतो, तर त्याविषयी तर मला असं वाटते की म्हणजे पोलिसांनी किंवा PSIनी वगैरे त्यावर कारवाई करायला पाहिजे नव्हती. ज्या प्रमाणात पाहिजे नव्हती. तो मुलगा सतत तिथून जाता येताना दिसतो. माझी मुलगी नेहमी म्हणतोय की जर तुम्ही शिक्षा केली नाही तर तुमचा अर्थ काय आहे. कारण उद्या चालून मी पण घरी एकटीच असते ना मम्मी, मग काय करणार आहे आम्ही त्याच्यावर. आज त्यांच्या मुली शाळेत जायला किंवा जे काही त्यांचं एज्युकेशन असेल, कॉलेज असेल, तिथे जायला जरा मागे पुढे बघत आहे. कारण ते एक भीतीचं वातावरण त्यांच्या एरियामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि त्यांच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड सांगायचं म्हटलं, त्याच्यापूर्वी पण त्याच्या भावाने असंच बाजूच्या बाईला आंघोळ करताना बघितलं होतं आणि त्याच्यावर त्यांनी हे केलेलं होतं. म्हणजे त्यांचं पूर्ण फॅमिली एकदम क्रिमिनल टाईप आणि एकदम वाईट प्रवृत्तीचे. म्हणजे आई वडिलांपासून पण त्यांच्यामध्ये तेच संस्कार रुजवले गेलेले आहेत. जसं ताई सांगतायत किंवा एरियाचे लोक सांगतायत की त्यांचं बॅकग्राऊंड पण अशाच पद्धतीचं आहे. तर आमची पोलीस स्टेशन अजनी आणि आमचे माननीय ACP साहेब हिवरे सर आणि माननीय DCP मॅडम राव सर, आमचे CP सर सिंगल सर प्रतिष्ठितपणे व्यक्ती आहे आणि खूप छान कार्य करतात आहे नागपूर शहरामध्ये. त्यांच्याकडे हीच विनंती आहे की आमच्या या भावांना भगिनींना उचित न्याय मिळावा आणि यांच्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्याकडून जी काही मदत
लागेल ती आम्ही पूर्णपणे करू. आमची पूर्ण टीम यांच्यासोबत राहील. आपण बघू शकता की पूर्ण त्यांच्या एरियातले जे काही जवळचे लोक आहेत ते सगळे इथे आहेत. दादा जरा इकडे कॅमेरा घ्याल. आणि तुमच्यापैकी कोणी काही या विषयावर बोलू इच्छिते का? तुम्हाला प्रोटेक्शन पाहिजे वगैरे म्हणून एरियामध्ये तुमच्यापैकी कोणी काही म्हणू शकतं तुम्हाला? हां, म्हणजे तुम्हाला त्या पेट्रोलिंग पाहिजे तुमच्या एरियामध्ये, 2 पोलीस पाहिजे फिरताना. तुम्ही असं सांगू शकता तिथे, म्हणजे आपण हे काय आहे ना सरांकडे पोहोचवणार आहोत. तुम्ही सांगू शकता आमच्या एरिया सांगा ना, पोरी आहेत, मुलं आहेत, आम्हाला काय तुम्ही सांगा ना, बोला. आमचे मुलं घरी राहतात, आम्ही दिवसभर कामाला जातोय, जॉबला जातो आम्ही. घरी फक्त एकटे मुलं असतात, अभ्यास करत असतात. असं जर वातावरण राहील समोर आमच्या घरासमोर तर आम्हाला भीती वाटतं ना. आमच्या मुलांना आमचे काय संस्कार आम्ही देऊ शकतो. तर त्यामुळे खरंच आम्हाला गरज आहे या सगळ्या गोष्टींची, की आम्हाला पेट्रोलिंग आवश्यक आहे. ठीक आहे. ही घटना पेपरमध्ये आलेली आहे. मी सुद्धा वाचली आणि नंतर मला खूप बेकार वाटलं की त्या पिरियडला मी दादाकडे येऊ शकली नाही. त्यासाठी दादा मी क्षमस्वाय आहे, कॅमेरासमोर तुम्हाला क्षमा मागते आहे की तशा वेळी मी पोहोचू शकली नाही. पण आमच्या मागे थोड्याशा अडचणी असतात कुठल्या तरी. पण यापुढे तुम्हाला जी काही त्या मुलाला शिक्षा त्यासाठी मदत लागेल त्यासाठी मी तुमच्यासोबत नेहमी उभी आहे. पोलीस स्टेशनचे लोक खूप छान आहेत, आमचे राजकुमार सर पण छान आहेत. योग्य त्या रीतीने तुम्हाला हेल्प होईलच ही मलाही त्यांच्याकडनं आश्वासन आहे. आणि आपण परत त्यांना भेटायला येऊ. याच्यावर काय संजय आम्हाला एरियातले संजय शेरोट साहेब त्याच्यावर काही बोलतील. समाजसेवक आहेत ते, तर मला असं वाटतं का ते त्यातून काहीतरी संदेश द्यायचा पहिले प्रयत्न बोललं करतील. पाहिजे समाजसेवक आहे. संजय बाबू त्या दिवशी जे काही प्रकरण घडलं ते खरंच चुकीचं होतं आणि जास्त चुकीचं होतं. जर अशा पद्धतीने जर वस्तीतला कोणी वाह्यात पोरगा अशा प्रकारचं कृत्य करत असेल तर निश्चित रूपाने त्याचा निषेध झाला पाहिजे. पोलीस कारवाईसुद्धा झाली पाहिजे. पोलीस डिपार्टमेंटला एवढीच विनंती आहे की चंद्रनगर बुद्धविहारासमोर किंवा बाजूला तिथे पेट्रोलिंग पर डे दिली पाहिजे रात्रीला. कारण ते पोरं असे आहे की ते चूप बसणारे पोरं नाही आहे, ते काही ना काही उटपटांग करतीलच. म्हणून कृपया पोलीस स्टेशनला विनंती आहे की त्यांनी पेट्रोलिंग वाढवावी तिथे आणि पेट्रोलिंगचा आदेश त्यांना देण्यात यावा ही विनंती. इतकं सगळं भयानक होऊनही फक्त वस्तीतील लोकांची एवढीच अपेक्षा आहे की पेट्रोलिंग तिथे वाढवावी आणि पेट्रोलिंग सतत व्हावी, निरंतर व्हावी, जेणेकरून त्या एरियातले लोक सुरक्षित राहतील आणि रात्री छानपणे झोप घेऊ शकेल. धन्य आहे आणि धन्यवाद आहे ह्या दोघांना, त्यांच्या समाजसेवेला, की इतकं सगळं घडून सुद्धा ते स्टँड घेऊन राहिलेले आहे आणि त्यांनी आपला लढा सुरू ठेवलेला आहे. तुम्हाला बघून आम्ही इन्स्पायर होऊन राहिलो. तुम्हाला बघून दुसरे जे लोक आहेत ज्यांच्यासोबत अशा काही घटना घडत असेल तेही जागरूक होतील, कामं करतील, अशीच माझी इच्छा आणि अपेक्षा आहे. धन्यवाद.